नमस्कार मंडळी. तर आज 3 जुलै 2025 आणि आज दुपारी जे 2 प्रवचन झाले ते या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. तर चला व्लॉग पहा. आवडला तर शेवटपर्यंत पहा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज भक्त कसा असावा, भक्ताची लक्षणं काय आहेत आणि तो भक्त आहे की आणखी काही वेगळं काय आहे, नाही का. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याचं निरूपण या ठिकाणी करायचंय आणि म्हणून या ठिकाणी तो अभंग निवडलेला आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जगामध्ये भारत याचं काहीतरी विशेष आहे पहा. आणि भारतामध्ये महाराष्ट्र हे एक विशेष आहे आणि महाराष्ट्रामध्ये परत या ठिकाणी वारकरी संप्रदाय हे एक विशेष आहे. आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी परत संत, पंथ, भगवंत अशा प्रकारचे या ठिकाणी 4 गट पाडलेले पहा. संत, ग्रंथ, पंथ आणि भगवंत. आता आपल्याला या ठिकाणी जे पाहायचंय, आपल्याला भक्ताच्या बाबतीत पाहायचंय आणि म्हणून आपण या ठिकाणी संताचाच विचार करणार आहे. आणि म्हणून जे संत आहेत, संत या ठिकाणी काय करतात तर सर्वसामान्यांना या ठिकाणी ह्या भवसागरातून तारण्यासाठी वेळोवेळी उपदेश करीत असतात, नाही का. आणि म्हणून तो उपदेश त्या ठिकाणी करीत असतात. म्हणून आपण या ठिकाणी त्या संताचाच विचार करू. हे आपल्या भक्ताला देवापर्यंत कसं नेतात किंवा त्या भक्ताची किंवा त्या संताची लक्षणं काय आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचे पहा, नाही का. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं पहा तर इथे या ठिकाणी आपल्याला जे संतांनी सांगितलंय पहा. काय सांगितलं संतांनी? वारकरी संप्रदाय हा भारताच्या 4ही टोकाला पसरलेला आहे पहा. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आणि कोलकात्यापासून कच्छपर्यंत, म्हणजे असा या ठिकाणी तो विखुरलेला आहे पहा वारकरी संप्रदाय. आणि मग ह्या ठिकाणी हे वारकरी संप्रदाय एवढा विखुरलेला आहे, म्हणजे 4 टोकाला भारताच्या तो विखुरलेला आहे पहा. मग पहा या ठिकाणी आपण जे संत आहेत, काही संत या ठिकाणी वयाने मोठे आहेत म्हणून त्यांना ज्येष्ठ संत म्हणतात. काही अधिकाराने मोठे आहेत म्हणून त्यांना त्या ठिकाणी काय म्हणतात तर ते श्रेष्ठ संत म्हणतात पहा. मग इथे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे सावता महाराज, नामदेव महाराज, चोखा मेळा, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्याच्यामध्ये अनेक संत होऊन गेले, नाही का. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण फक्त एका संताचं या ठिकाणी थोडस निरूपण करणार आहोत. तर ते संत आपले सावता माळी. मग ते सावता माळ्याचा आपण जर या ठिकाणी विचार केला पहा तर इथं आपण या ठिकाणी जर आपण असं म्हणलं की संत नेमका कोणता आहे, नाही का. तो संताचं लक्षण आपण त्या ठिकाणी पाहायचंय. तर थोडीशी एक चर्चा चालली होती अशा दोघांमध्ये. काय चर्चा चालली होती? संत कोण आहेत आणि दुसऱ्या साधे हे कोण आहेत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद चालला. संत कोणला म्हणायचं आणि साधा माणूस याला म्हणजे लक्षणं कोणते येतं आणि ते आपण त्या ठिकाणी काय करायचंय त्याचा शोध घ्यायचा आहे. मग दोघांमध्ये अशी चर्चा चालू असताना त्या ठिकाणी अंध माणूस बसला होता. मग अंध माणूस म्हणला, तिकडे म्हणला तुम्ही माझ्याकडे, मी सांगतो तुम्हाला हे संत कोण आहे, हे कोण आहे. ते म्हणले तुला दिसतच नाही म्हणले, तू संत काय सांगणार म्हणले. म्हणले तुझी एक परीक्षा पाहू म्हणले आपण. काय परीक्षा आहे म्हणले? एक तुरटीचा खडा घेतला आणि एक काय केला आपल्या साखरेचा खडा घेतला. मग तुरटीचा खडा आणि खडीसाखरेचा खडा हे ज्या वेळेला त्यांनी पाहिले त्यावेळेला त्यांनी पटकन सांगितलं की हा तुरटीचा खडा आहे आणि हा साखरेचा खडा आहे. म्हणजे हे तुला कसं कळलं? तर त्याने त्या ठिकाणी ते स्पर्श ज्ञानाने सांगितलं. काय स्पर्श ज्ञानाने सांगितलं की त्या खडीसाखरेच्या खड्यावर मुंग्या किंवा मुंगळे त्या ठिकाणी त्याला जाणवले आणि म्हणून त्यांनी सांगितलं ही खडी साखर आहे. म्हणजे पहा हे त्या लक्षणावरून स्पर्शावरून त्यांनी सांगितलं की हा खडी साखरेचा खडा आहे आणि हे तुरटी आहे. मग संत या ठिकाणी आपल्याला नेमके कसे आहेत त्यांचे लक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहिले पाहिजेत, नाही का. मग त्यांना संत कसं म्हणायचं नेमकं. आणि म्हणून आपण जर त्या ठिकाणी संतांच्या बाबतीत जर पाहिलं तर पहा या ठिकाणी आपले सावता माळी हे मोठे संत होऊन गेले. मग त्यांनी काय केलं त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये त्याचा थोडसा परिचय त्या ठिकाणी करून देतो की ते ज्या गावी राहत होते पूर्व म्हणजे त्यांचे पूर्वज त्या ठिकाणी मग आता बऱ्याच दिवसाची गोष्ट येते तर त्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या काय असं होत होतं आणि म्हणून ते त्या ठिकाणी त्रासून त्यांनी ते गाव सोडलं. आणि गाव सोडून आल्यानंतर इथं आपला
हे नगर सोलापूर रोडवर त्या ठिकाणी पहा हे आरणगाव, त्या आरणगावच्या ठिकाणी त्यांनी जमीन घेतली आणि त्या ठिकाणी स्वतःची विहीर खणली. विहिरीला पाणी भरपूर लागलं आणि मग त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी शेती करायला सुरुवात केली. आणि मग शेती करता करता त्यांनी काय केलं की ताजा पैसा कशात मिळतोय नाही का, ज्याचा भाजीपाल्याचा मळा त्याचा खिसा कायम खुळखुळा. म्हणजे ताजा पैसा त्याला त्या ठिकाणी मिळायला लागला नाही का. तर भाजीपाला मी विकून आता आपण जर पाहिलं तर कधी कधी भाजीपाला इतका महाग होतो की बस. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या भाजीपाला मग त्यांनी त्या ठिकाणी त्या भाजीपाल्याची शेती सुरू केली. आणि भाजीपाल्याची शेती करता करता मग आता शेवटी सहज बोलणे हाच उपदेश नाही का. मग त्याच्यातून त्यांना अभंग रचना त्या ठिकाणी सुरू झाली. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अशी त्या ठिकाणी रचना त्यांनी सुरुवात केली पहा नाही का. म्हणजे कमी खर्चात त्यांनी त्या ठिकाणी जास्त कसा फायदा होईल हे त्यांनी पाहिलं. मग त्यांच्या प्रत्येक रोमात कामात त्यांना त्यांचे बैल असतील, शेती असेल, जमीन असेल, भाजीपाला काय असेल ते त्याच्यात विठ्ठलाशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं त्यांना. बघा म्हणजे भक्त कसा असतो बा की त्याला काही दिसत नाही. जनावर असतील, शेती असेल, काय जे असेल, मोठ असेल, नाडा असेल, विहीर काय असेल. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांचा विषय तो काय होऊन गेला, म्हणजे एकरूप होऊन गेला तो नारायण विठ्ठल नाही का. आणि म्हणून ते विठ्ठलाचं सुद्धा त्या ठिकाणी काय करत होते, ध्यास करत होते. आणि विठ्ठल त्यांच्या याच्यामध्ये असा ठासून म्हणलेला होता पहा नाही का. त्यांनी या ठिकाणी काय सांगितलंय की आमची माळी याची जात आम्ही शेत करू बागाई केलंच ना, त्यांनी बागायचं शेत केलंय. आणि म्हणून त्यांनी त्या शेतीच्या जोरावर त्या ठिकाणी काय केलं, तसं म्हणजे शेती करून सुद्धा त्यांनी असा परमार्थ केला. आज आपण हे दिंड्या घेऊन देवाकडे जातोय पण देव त्यांच्याकडे भेटायला येतोय, तेवढं सामर्थ्य. हे संत म्हणजे काय सर्वसामान्य संत नाहीत. आणि म्हणून ते त्या देव त्यांना भेटायला येतात, म्हणजे खरा भक्त तोय त्या ठिकाणी पहा. आता या ठिकाणी आपण विठ्ठलाचा परिचय सांगितलेला आहे पहा. तर त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले पहा. हा मग भक्त कैसे असतात, भक्त ऐसे जाणार जे देही उदास नाही का. आणि मग सावता माळ्यांचा म्हणजे महाराजांचा विशेष नारायण होऊन गेला. जे दिसत त्याच्यामध्ये ते काय म्हणायचे, विठ्ठल 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 नाही का. आणि म्हणून भक्त ऐसे जाणार जे देही उदास नाही का. मग त्याने आशापासून करून विषय तो त्यांचा झाला नारायण. मग ते त्या ठिकाणी काय करायचे, फक्त भगवंताचं नामस्मरण करायचे आणि त्या ठिकाणी ते विठ्ठल रूप होऊन गेले, नारायण रूप होऊन गेले. आता या ठिकाणी पा गेले आशा पास निवारोली विषय तो त्यांचा झाला नारायण. आता हे आशा पास कोणते आहेत, आपल्याला आशा असते पहा. आणि त्या आशेच्या बंधनात, पास म्हणजे बंधन, त्या बंधनात ज्या वेळेला आपण काय होतो, अडकतो, त्यावेळेला आपलं हे जीवन उद्ध्वस्त होतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण मला सांगायचं काय की ही आशा मोठी वाईट आहे. आशा आपण ठेवलीच नाही पाहिजे. आशा ही सर्व विनाशाचं कारण असतं पहा. लक्ष द्या, मी सांगतो. तर अमेरिकेमध्ये काय असतं पहा, एखादं मेडिसिन तयार केल्यानंतर त्याची ट्रीटमेंट ते माकडावर करतात. मग त्यांच्या इथले जेवढे माकडं आहेत ते माकडं संपुष्टात आले, मग भारतातून माकडं घ्यायचे आणि त्यांच्यावरती प्रयोग करायचे नाही का. आणि मग ते माकडं सहजी पकडता येतात का, नाही पकडता येत. मग त्यांच्यासाठी ते एक आयडिया तयार करतात. काय तयार करतात आयडिया, एक अशी घागर घ्यायची आणि त्याच्यामध्ये फोटाने टाकायचे. आणि त्या घागरीमध्ये फोटाने टाकल्यानंतर हात सरळ जातो ना हात. आणि ज्या वेळेला ते माकड फुटाने आपले मूठ भरून घेतं त्यावेळेला ते मूठ काढताना त्यात हात निघत नाही. त्याला ती एक आशा लागलेली काय की आपल्याला ती फुटाने मिळते खाण्यासाठी. आणि म्हणून ज्या वेळेला ते काढायचा प्रयत्न करतं ते काय हात निघत नाही. आणि मग अशातच त्या ठिकाणी जे कोणी अधिकारी असतील ते त्याला काय करतात, पकडतात. आणि मग त्याला पकडतात आणि मग बांधून वगैरे तिकडे नेतात आणि त्याच्यावर काय करतात, ट्रीटमेंट करून ते मेडिसिनचा कसा वापर करायचा ठरवतात. म्हणजे ही आशा त्या ठिकाणी ती फुटाण्याची असल्यामुळं आणि ते बंधन नाही का, कोणतं बंधन म्हणजे ते पाशात गुंतलाच ना त्या ठिकाणी. म्हणून ह्या आशेच्या बंधनात गुंतला की तो विषय संपला. दुसरं एक उदाहरण सांगतो. आपण सर्वसामान्य जीव येतो पहा. तर सर्वसामान्य जीव हे इतक्या संसार प्रपंचामध्ये गुंतलेले आहेत. ते पहा कसं आहे, आपण गहू पेरतो, गहू पेरल्यानंतर त्यावेळेला गव्हाचं खळं करतो आपण नाही का. गव्हाचं खळं केल्यानंतर काय असेल प्युअर माल गहू काढून घेतो
आणि त्याचं काही एक ते पुढचे कसपट असतं ना, त्या कसपटामध्ये काही गव्हाचे दाणे त्याच्यामध्ये गुंतलेले असतात. मग ते काही गव्हाचे दाणे सहजी निघत नाहीत. निघतात का ते? नाही निघत. मग आपण काय करतो, त्या कांडण काय म्हणतात, आणि मग ते का त्या ठिकाणी असणार कांडण असं कुठंतरी बाजूला घेतलं जातं आणि त्याला कुटलं जातं. आणि कुटल्यानंतर काय होतं, त्याच्यावरचे टरफलं निघून जातात आणि मग ते गहू काय होतात, बाहेर पडतात. सहजी ते गहू बाहेर पडत नाही. मग ते सहजी पडत नाही म्हणजे ज्याचा अर्थ, तुम्ही मला कितीही सांगितलं, काही केलं तरी तुम्ही त्या संसाराच्या आशेच्या मोहातून बाजूला सरकत नाही. निघताय का? नाही निघत. आपण त्या संसाराच्या बंधनामध्ये एवढे पॅक झालो, आपल्याला कुठलंच काही त्या परमेश्वराचं चिंतन होत नाही. आणि म्हणून जे खरे भक्त आहेत त्यांची आपली तुलना आपण जर केली तर आपण त्यांच्यापासून फार दूर येतो पहा, नाही का? आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं पहा, तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी दुसरं एक उदाहरण सांगतो समजून तुम्हाला. एखादा डोक्याचा केस आहे, खूप लांब केस आहे, तो घेतला आपण आणि भाकरीच्या पिठात टाकला. तर भाकरीच्या पिठात टाकला आणि एक लोण्यामध्ये टाकला, तर कोणता केस सहजी निघतो? कोणता केस सहजी निघत? भाकरीच्या तुकड्यामध्ये केस जर गुंतला तर तो आपल्याला सहजी निघतो का? नाही निघणार नाही. पण लोण्यामध्ये टाकलेला केस काय करतो? सहजी बाहेर निघतो. कारण तो त्या ठिकाणी काय करतो, त्या लोण्याला धरतच नाही, नाही का? आणि म्हणून तो त्याला पटकन सोडतो. तसं या ठिकाणी त्या संतांचं लक्षण आहे. आणि हे जे भाकरीच्या तुकड्यामध्ये गुंतलेला जो केस आहे ते तुम्ही आम्ही आहोत. म्हणून आपण त्या ठिकाणी त्या संसार प्रपंचाला सोडू शकत नाही, असं त्याचा अर्थ आहे. पहा त्यानंतर पहा, हे केळीचं जे पान असतं, तर केळीच्या पानावर आपण काय करतो, आता आपल्याकडे नाही देत असं, पण ते विदर्भात तिकडं त्या ठिकाणी आपल्या हे जे केळीचं पान आहे हे जेवणासाठी वापरलं जातं, नाही का? मग ते जेवणासाठी वापरलेलं पान त्याच्यावर त्या ठिकाणी काय केलं जातं, हे भात वगैरे काय असेल ते टाकलं जातं. आणि त्या ठिकाणी काय होतं, त्याच्यावरती तूप टाकलं जातं. जेवण वगैरे केल्यानंतर तर त्या ठिकाणी तो तुपाचा डाग तसाच राहतो, नाही का? सांगायचं काय या ठिकाणी की तुपाचा डाग तसाच राहतो, बाकी त्या ठिकाणी जातं. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला ह्या प्रपंचाचा असा एक डाग लागलेला आहे की तो आपल्याला तो काही काही त्या ठिकाणी सोडत नाही, पहा, नाही का? आणि म्हणून पहा त्यानंतर दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पहा, या ठिकाणी हे जे पास आहेत नाही का, तर हे पास आपल्याला काय सुधरून देत नाहीत. हे पास म्हणजेच काय, हे सगळे आशेच्या पोटी तयार झालेले आहेत. पहा आपल्या प्रत्येकाच्या आशेच येतात. आता आपल्याला कोणती आशा आहे? पांडुरंगाची म्हणजे ओढ लागलेली आपल्याला, ती आशा जरूर असावा. काही इथं बसून आपल्याला घरची आशा लागली, माझं याचं काय होईल त्याचं काय होईल, ती आशा काय कामाची नाही. आणि म्हणून ही जी लागलेली ओढ आहे ही सगळ्याच वारकऱ्याच्या बाबतीत फार महत्वाची. पण घरची जर आशा लागली तर ती तुमच्या विनाशाला त्या ठिकाणी कारणीभूत ठरणार नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की आपण त्या ठिकाणी तशा बंधनात न राहता तो पास येतो. त्या ठिकाणी पास म्हणजेच काय, बंधन. आणि त्या बंधनात गुंतला की तो विषय संपला. हा तर सीतामाईचे वडील हे जनक राजा, तर त्यांनी त्या ठिकाणी एक असं म्हणजे पारायण सुरू केलं. आणि त्या पारायणामध्ये त्या ठिकाणी काय केलं, हे पुराण सुरू केलं. पहा सगळ्या त्या नगरीला आग लागली. नगरीला आग लागल्यानंतर काय झालं, जनक राजा ज्या वेळेला त्या ठिकाणी ते पारायण वाचत होता तर त्या ठिकाणी ती आग त्या पायापर्यंत आली आणि तिथं ती स्टॉप झाली. म्हणजे पहा त्या ठिकाणी त्याचं केवढं मोठं सामर्थ्य आहे. म्हणजे त्या जनकाने त्या ठिकाणी, आता जनक राजा एवढा मोठा राजा असून सुद्धा तो महात्मा झाला. म्हणायचं तात्पर्य या ठिकाणी की राजा कधी या ठिकाणी महात्मा होत नाही, पण त्याची जर वृत्ती धार्मिक असेल तर निश्चित त्याला धार्मिकपणाकडे नेते. आजकालचे राजे, आमदार, पंतप्रधान हे कोणी महात्मे होतील का? होणारच नाही कधी. आपण सगळ्या नेत्यांना महात्मे म्हणणार नाहीत कधी, कारण जे संतांना आपण किंमत आहे तशी त्यांना त्या ठिकाणी किंमत असणार नाही, असं त्याचा अर्थ नाही का? त्यानंतर दुसरा एक पाच परत समजा, तर एक माणूस काय करतो, खूप दारू पितो. दारू पिल्यानंतर तो काय म्हणतो,
अरे बापरे काय खरं नाही माझ्या जीवनाचं. परत दारू पितो, आणखी परत दारू पितो. असं दारूचं प्रमाण जास्त होऊन तो काय होतं, शेवटी मरतो शेवटी. मग त्या बंधनात तो असा त्या ठिकाणी गुंतल्या जातो की त्याच्यातून त्याला काय होतं, म्हणजे सुटताच येत नाही. आणि शेवटी त्याचा तो काय होतो, नाश होतो. परमेश्वराकडे त्याचं काय लक्ष लागत नाही, काय नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण ह्या बंधनातून असं बाहेर निघालं पाहिजे. पहा आता हे जे पाश आहेत, पाश म्हणजे बंधनं नाही का, हे पाश बंधनं या ठिकाणी हे 7 प्रकारचे आहेत. पहा, तर हे 7 प्रकारचे पाश हे काय करत असतात, हे आपल्याला त्या बंधनात त्या करीत असतात. आणि म्हणून आपण ते त्या ठिकाणी काय केले पाहिजे, असे वर्ज केले पाहिजे. त्यातले एक मग हे सांगतो तुम्हाला. पहा, पहिला एक कालपाश आहे, काळपाश. त्यानंतर कर्मपाश, त्यानंतर धर्मपाश, त्यानंतर मायापाश, त्यानंतर जीवनाचं लगेच झोपायचं तत्व आहे, लगेच झोपायचं असे तत्व आहे. असू द्या, त्या ठिकाणी आपल्याला पहा हे जे आशय आहे ना, या आशयाच्या बंधनामुळे काय होतं आणखी पहा. तर एक आजोबा होते, पहा एक आजोबा होते. तर त्या आजोबांना एक 7-8 नातवंड होते. आजोबांना 7-8 नातवंड होते. आणि ते 7-8 नातवंड काय करायचे, आजोबा आजारी पडले. आजारी पडल्यानंतर काय झालं, ते त्यांना कोणी भेटायला यायचं. आणि भेटायला आल्यानंतर काय व्हायचं, ते फळं बिळं काय असतील ते घेऊन यायचे. आजोबा थोडेफार खायचे, ते मुलं सगळे खायचे बाकीचे. नंतर ते आजोबा बरे झाले. आणि नंतर काय झालं की फळं यायला काय व्हायला, मुलांना फळं मिळालं काय व्हायला. नंतर त्यांनी सांगितलं की बाबा आता फळं तर काय आम्हाला मिळत नाहीत, मग तुम्ही परत आजारी कधी पडणार. म्हणजे आजारी ते पडले तर त्यांना त्या ठिकाणी फळं मिळतात, ही एक आशा लागली नाही का, ही एक आशा. आणि त्याच्यातून त्यांची होणारी ती खाण्यापिण्याची मजा ही त्या ठिकाणी म्हणजे कशी हास्यास्पद आहे. पहा, आणि त्या ठिकाणी हे एक उदाहरण या ठिकाणी महत्वाचं आहे. पहा, त्यानंतर दुसरं एक उदाहरण सांगतो. विषय वाटत मी सांगत जास्त नाही सांगत. तर दुसरं एक उदाहरण सांगतो. ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर, तिथे या ठिकाणी हे कृष्ण म्हणजे कृष्ण देवाचं फार मोठं मंदिर आहे. कृष्ण बलराम आणि त्यांची असणारी सुभद्रा यांचं फार मोठं मंदिर आहे. फार मोठं मंदिर आहे, फार मोठं मंदिर आहे त्या ठिकाणी. आणि त्या मंदिरामध्ये काय, ह्या तिन्ही मूर्त्या त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी बसवलेल्या येतात. त्याला जगन्नाथपुरी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. मग त्या ठिकाणी असणारा जो राजा आहे, तो राजा काय करायचा की त्या मूर्तीची देवाची खूप मनोभावे सेवा करायचा, खूप इतकी सेवा करायचा की तो स्वतः सेवा करायचा. हे पण त्या ठिकाणी ठेवले होते, पहा पुजारी ठेवले. पण व्हायचं काय दररोज त्या ठिकाणी त्या मूर्तीचे कपडे फाटायचे. ते कपडे फाटल्यानंतर राजा म्हणायचा, मी एवढा मोठा राजा असताना, एवढा मोठा पहारा असताना ह्या देवताचे म्हणजे मूर्तीचे कपडे फाटतात कसे. मग त्याने काय केलं, 7 संरक्षक म्हणजे रक्षक दल होतात त्या ठिकाणी संरक्षणासाठी, आणखी त्याची कुमक वाढवली नाही का. कारण यासाठी कोणी झोपत असतील त्यांच्यावर वास ठेवण्यासाठी आणखी त्यांनी त्या ठिकाणी पहारेकरी ठेवले. आणि ते पहारेकरी ते पण सांगायला लागले की आणतोय आम्ही सगळे चोख व्यवस्था ठेवतो, आता काय कुठल्या प्रकारची अडचण नाही. तरी त्या मंदिरात त्या देव मूर्तीचे कपडे फाटायचे. म्हणजे ते कपडे फाटत असायचे कायम, म्हणजे खूप बंदोबस्त करून सुद्धा कपडे फाटत असायचे. पण शेवटी एक दिवस ब्रह्ममुहूर्तावर पहाटच्या वेळी काय झालं की त्या राजाला स्वप्न पडलं. आणि स्वप्न पडलं त्या मूर्तीने काय काय सांगितलं की राजा हा तर हा ऐक लक्ष द्या. तर म्हणले आम्ही एवढं या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही एवढं पाहणं सगळं केलं तरी या ठिकाणी ह्या मूर्ती फाटतात. दक्षिणमुखी माणसे कपडे फाटतात म्हणले तर ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. मग तो राजा असा एक दिवस झोपला असताना पहाटे ब्रह्ममुहूर्तावर त्याला 4 वाजता स्वप्न पडलं. आणि पहाटचे स्वप्न नेहमी खरे असतात. आणि मग ते स्वप्नात त्यांनी सांगितलं त्या देवाने की म्हणजे देवा म्हणले ते दुसरं तिसरं कोणीच फाडत नाही म्हणले ते कपडे. म्हणले एक ब्रह्मकुमारी मुलगी आहे म्हणले, आणि ह्या काट्याकोणी जंगलामध्ये सारखी ती फिरत असते म्हणले. आणि ते फिरत असताना काय होते म्हणले, फिरते म्हणले, आणि त्याच्यामुळे माझे कपडे फाटतात म्हणले.
मग तिच्यामुळे फाटतात. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्या राजाने काय केलं, सगळे पहारेकरी काय असं नसा नवाजमा ते जंगलामध्ये पाठवून दिला आणि त्यांनी काय केलं, त्या मुलीला पकडून आणलं. आता विषय तो त्यांचा झाला नारायण, हे शेवटचं याच्यावर हे करून टाकायचं आपल्याला. तर मग तिला पकडून आणलं आणि पकडून आणलं, ते विचारलं, बालिके तू काय करतेस? 7-8 वर्षाची होती. तू काय करतेस? काय नाही म्हणले. तू कुठं राहतेस? काय खातेस? नाही का तुझं खाणे. तिला विचार तू काय खातेस? ते म्हणले देहाला विचार. देहाला विचार तू कुठं राहतेस? हे देहाला विचार. नाही का काय खातेस, कुठं राहतेस, काय करतेस, काही सांगायचं आहे नाही का. आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं की माझा जो विषय आहे ना तो हा गोविंद झालाय नाही का. आणि म्हणून मला काही दुसरं सुचत नाही काय नाही. आणि मग त्या ठिकाणी म्हणले मग हे देवाचे कपडे का फाटतात? तर मग त्या देवाने त्याला त्या दृष्टांतात सांगितलं की ही बालिका म्हणले तिचा विषय नारायण झालाय. ती काट्या खोट्यात नुसतं गोविंद गोविंद हरे कृष्ण हरे राम काय असेल ती म्हणत असते सारखी. आणि ते म्हणत असताना मी तिच्या मागे फिरतोय म्हणले आणि त्या काट्या कोट्यामध्ये माझे हे कपडे फाटतात. आणि म्हणून तुम्हाला ते कपडे फाटताना दिसतात. तुम्ही 17 कुटुंब लावले सारी दुनिया केली तरी नाही. माझा जो भक्त ज्या ठिकाणी फिरत असतो त्याच्या मागे मी फिरत असतो असं त्या ठिकाणी आहे बा सांगायचं. मला त्याच्यापेक्षा जास्त काय सांगणार नाही. आपण या ठिकाणी दिंडीत आलो नाही का. परमेश्वर त्या ठिकाणी हा पांडुरंग तिथं नाहीये. तो पांडुरंग आपल्या दिंडीत येतोय, नाचतोय. समजून घ्या फक्त दिंडीमध्ये येऊन नाचतोय. आपण वारकरी आहोत. वारकऱ्याचा अर्थच असं आहे जे जे दिसेल ते करी, जे जे दिसेल ते करी. काही असो आपण ते केलं पाहिजे. आपण त्याच्यातून माणसं राहिलो तर काही उपयोग होणार नाही. आणि म्हणून तुम्ही चहा द्या, पंधरवाळ्या उचला, आंघोळ घाला, वाटप ते करा. फक्त वारकऱ्याची सेवा करा. वारकऱ्याची सेवा. अरे तुम्ही इतके पुण्यवान आहात, इतके पुण्यवान आहात. तुमच्या पांडुरंग येऊन नाचलं नसतं हे कशावरून? ते बालगोपाळ त्या ठिकाणी किती मध्ये नाचले. पांडुरंग तिथं नाहीये. प्रत्येक दिंडीमध्ये पांडुरंग हिंडतोय. माझे भक्त येत आहेत आणि त्या ठिकाणी ते दमतायत पा त्यांची त्या ठिकाणी तो पाय येऊन का नाही सोडणार. आणि ती आपल्या तिथं म्हणून त्याला म्हणलेले दिनांची माऊली आज मी या डोळा देखील. दिनांची माऊली ती असं कोणतं दैवत सांगा बरं. एवढं म्हणजे गोर गरिबांना सांभाळून घेणार हेच दैवत आहे. आणि म्हणून आपली प्रत्येकाची वारी ही सफल होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? जे जे दिसे भूत त्याचे जो माने भगवंत हे आपण तत्व ठेवा. अशा तुम्ही किती वाऱ्या तरी केल्या आणि जर तुमच्याकडे ते तत्व नसेल तर तुमच्या काही उपयोग नाही त्या वारीचा. प्रत्येक वारी ही आपली आपण युक्ती समजावी. युक्ती समजायची म्हणजेच काय? आपण ते फिक्स डिपॉझिट केले आणि ते फिक्स डिपॉझिट कधी आपल्याला कामाला येईल ते तो ठरवणार आहे. आणि म्हणून न चुकता आपण टाइमपास मजा हजा करू नये हे मला सांगायचंय. आपल्या वारीचं चिजच व्हायला पाहिजे. तुम्ही वारकरीच व्हायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी मला जो योग आला नाही का, बघता ऐसे जाणार जे देही उदास. ते उदास म्हणजे त्या ठिकाणी ते विचारच करीत नाहीत आपल्या शरीराचा. काही सुद्धा विचार करीत नाही. त्यांचा विशेष नारायण होऊन गेलाय. मला जसं माझ्या पद्धतीने या ठिकाणी सांगता आलं तसं मी या ठिकाणी सांगितलं. थोडंसं बंधनात मलाही बंधनीत आलं ना. ते मला खूप लांब व्हायचं होतं इथं. असं पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम ब्रह्मानंद परम सुखदम केवलमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं मनमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे पहा
आम्ही काय प्रवचन करणार मागल्या वर्षी प्रवचन केलं आणि आज पुन्हा या ठिकाणी आज प्रवचन करायची वेळ आली म्हणून आपलं आता मोडकं तोडकं बाहेर खाता म्हणजे तसे सांगण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. तुम्ही ऐका काय झालं क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया फार भवशनी नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावे तातडी पारपासाठी य लोकीचा हा देह देव इच्छित नाही तुका म्हणे तुका म्हणे य लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भूमी जाऊ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हा तुकाराम महाराजाचा ख्याल करण्याचा अभंग आणि त्याच्यावर निरूपण करण्याची प्रयत्न मी माझ्या सद्गुरूच्या आशीर्वादानं ते मला सुचन ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. हे पहा आता आपल्याला या ठिकाणी काय झालंय की 4 वाणी 4 खाणी आणि 184 4 वाण्यात पाना पश्चिंती मध्यमा वैखरी या 4 प्रकारच्या वाणी आता आणि त्या वाणीप्रमाणे आता आपण काय करतो की प्रत्येकाला त्या ठिकाणी त्या वाणीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. 4 खाणी आता अंध 4 श्वेत दूध बीज 4 प्रकारच्या खाणी आता या 4 प्रकारच्या खाणीतून आणि आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. मग अंडच खाण म्हणजे अंड्यापासून झालेली जारच खाण म्हणजे जारापासून झालेली ऊज बीज म्हणजे ऊब किडे म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण त्याला ऊब किडे झालेले असते त्याला उद्बीज म्हणतात. जारच अंडच उद्बीज श्वेतच घामापासून झालेले हे सुद्धा उभेपासून झालेले घामापासून झालेले उद्बीज म्हणजे वास त्या गोचिड असते हे जे याच्यापासून झालेले आहेत आपल्याला या ठिकाणी 184 योनीतून आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला. 83,99,999 सोडून आपल्याला हा एक या ठिकाणी माणसाचा देह प्राप्त झाला. तो काय तसा सहज प्राप्त होत नाही. मनुष्य देह प्राप्त कसा होतो त्यात वासनेने कशाने होतो वासनेने होतो. वासना शिल्लक राहिली तर तसा म्हणजे मनुष्य देह नाही वासनेने माणसाला जन्म मिळतो. काय म्हणतो वासना जशी असेल तसा माणसाला या ठिकाणी काय होतो जन्म मिळतो. तसं आता आपल्याला याचा 84,00,000 मनुष्य देह प्राप्त झाला. कशासाठी झाला तर या ठिकाणी त्या भगवंताला असं वाटलं की या बाकीच्या 84,00,000 युनिट कोणाला त्या ठिकाणी भगवंताचं नाम घेता येत नाही. त्याला सगळं काय त्यांना निद्रा आहे झोप आहे त्यांना अन्न खाणे ते खातात बी काय करतात त्यांना काय आहार निद्रा भय मैथून हे 4ही त्या ठिकाणी त्या असणाऱ्या सगळ्या युनियनला आहे. पण मनुष्याला विशेष असं ज्ञान प्राप्त आहे. कसं विशेष असं ज्ञान प्राप्त आहे. मग ते कोणतं ज्ञान तर सगळ्यांना आहे हो. ज्ञान तुम्हाला मला गुरुजी शिकवतो हे बी ज्ञानच आहे आणि सहज एखाद्याला आई मुलाला शिकवती ते बी ज्ञान त्याचे गुरु होते. पण सद्गुरु असतो कोण असतो सद्गुरु आणि त्या सद्गुरु पण त्या ठिकाणी नाम मिळतं. काय मिळतं नाम आणि त्या नामावर आपण आरोग्य झालो पाहिजे. काय झालं पाहिजे आता त्याला नसलं त्याला बी सुद्धा प्रत्येकाला गुरु आहेच ना. आई ही सुद्धा गुरुचे कोण आहे आई सुद्धा गुरुचे. आता खरी तर गुरु पाहिजे नाही कोण असते आईच असते. लहान बाळाला त्या ठिकाणी शिकवताना ती शिकवतीच ती आणि तसं त्याला ओळख लागते. म्हणून या ठिकाणी आपल्याला तर मिळाले सहज सहजी आता आपल्याला सहज सहजी नाही मिळते. तर असं हे जर पाप जास्त झालं तर नरक प्राप्त होतो. काय होतो जास्त पाप झाला तर नरक प्राप्त होतो. जास्त पुण्य झालं तर स्वर्ग प्राप्त होतो. आणि या ठिकाणी पाप आणि पुण्य समान ज्या वेळेस होईल त्यावेळेस मनुष्य देह प्राप्त होतो. हा माणसाला त्यावेळेस मनुष्य देह प्राप्त होतो आणि आपल्याला मिळालाय आपलं पाप पुण्य समान झालं म्हणून आपल्याला मनुष्य देह मिळालाय. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आणि त्या भगवंताने आपल्याला कृपा केली म्हणून आपल्याला हा मनुष्य देह मिळाला. तो कशासाठी मिळाला
तो म्हणला की यांनी या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे, का आपलं भोजन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, आपलं भोजन केलं पाहिजे. त्या भजनामध्ये आपण राहिलो पाहिजे. आपण काय करतो, आपल्याला कर्म कोणाला सोडित नाही. काय करतोय, कर्म ही कोणाला सोडित, आणि कर्म सोडित नाही म्हणजे आपण सगळे ग्रस्ती येतात. कसे आहेत आपण, ग्रस्ती. आणि जे ग्रस्ती आहेत त्यांना या ग्रस्ताश्रमाच्या जीवावर तर सगळे आश्रम चालले. हा, गृहस्थी म्हणून तर या ब्रह्मचारी आश्रम आहे, गृहस्थी म्हणून तर त्या ठिकाणी वानप्रस्थ आश्रम आहे, संन्यास आश्रम आहे. कारण गृहस्थी म्हणून तर यांना खायला मिळते. दुपारी मध्यान्ह झाल्यावर तोंड सगळे वाचायला सुरुवात करतात. गृहस्थ्याने जर हे कर्म केलं नाही तर मग काय खाणार. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ आश्रम चारी आश्रमातला आश्रम तर गृहस्थ आश्रम आहे. का, हे या आश्रमामध्ये आपल्याला म्हणून काय कर, संसारी असावे आसोनी नसावे. मग संसारात राहा, पण संसारात राहून संसारात न राहिल्यासारखं राहा तुम्ही, पण त्या ठिकाणी नियमाने नियम असेल. म्हणून माणसाला काय झालंय, तर नियमाचा माणूस काय होतो तुम्हाला सांगतो, गुलाम म्हणतो नियमाचा माणूस. कोणताही नियम तुम्ही सकाळच्या पारी सुरू करा, तुम्हाला तिथे आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ते सकाळच्या म्हणजे माणसाला काय होतंय की माणूस हा सवयीचा गुलाम बनतो. मग एखाद्याला तंबाखू खायची सवय असेल, सिगारेट प्यायची तर सवय असेल, दारू प्यायची सवय असेल, तो त्याचा गुलाम होऊन जातो. काय होतो, त्याचा तो गुलाम होऊन जातो, त्याला ते सुटत नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही गुलाम कशाचे व्हा, नामाचे गुलाम व्हा. तुम्ही सवय जर लावली, सकाळच्या पारी उठली, त्या भगवंताचं नाम चिंतन जर सुरू केलं तर तुम्हाला ते सवयीचं तुम्ही गुलाम होता न विसरता आपोआप. त्याला म्हणते प्रतीक्षित प्रक्रिया, ती तुमच्याकडून घडली जाईल. काय म्हणते प्रतीक्षित प्रक्रिया, म्हणजे आपोआप तुमच्या तोंडातून ते नाम काय होईल, सुरू होईल, आणि त्या नामाचा उच्चार सुरू होईल. आपण ठीक आहे, आता एवढं करून आपल्याला हा मनुष्य देह मिळाला. कशासाठी मिळाला, यांनी सांगितलं की या भगवंताचं काय करता येईल, तुम्हाला नामचिंतन करता येईल. म्हणून मनुष्य देह प्राप्त झाला. मनुष्य देह प्राप्त झाला तरी आता सगळे मिळाले मनुष्य देह. मग सगळेच काय तुमच्या घरात काय, हौशे नवशे नवशे हजे वशे तिशे सगळ्या जाती ते कसे येत. आता वारकरी जरी सगळे आले आपण तरी आपण कसे सगळे, हा या ठिकाणी सगळे येते. त्या ठिकाणी हौशे नवशे गवशे हजे वशे तिशे सगळ्या जातीचे येते. असू द्या, ठीक आहे. एवढं जरी करत आले असले तरी तुम्हाला सांगतो, हा असणारा जो राजा होता ना, कोणता तो, काय नाव राजाचं नाव आहे, मेंढपाळ, त्या राजाला त्या ठिकाणी नारायण रात्री नाही सांगितलं का, नाही. हा आजमेळा इतका पापी होता, आजमेळा की त्याचे कर्मच असे होते, दान कर्म करत होता. त्याला दान म्हणतो आपण, त्याला तो दान कर्म करणारा होता. परंतु काय झालं, हा अतिशय दान कर्म करणार होता, पण त्याला त्याच्या मुलाचं नाव होतं नारायण. रात्री सांगून गेले, मला वाटतं कोण डॉक्टर दादांच्या दिवशी सांगून गेले त्यांनी की त्याच्या मुलाचं नाव नारायण होतं. पण त्याच्या ज्यावेळेस अवसन व्हायची वेळ आली, त्याची मरणाची वेळ आली, आणि मरणाच्या वेळेस आता त्यांनी पाणी मागितलं. नावाने कोणाची हाका मारली, नारायणाच्या नावाने हाका मारली. नारायणाच्या नावाने हाका मारली, त्यांनी एकदा नाम घेतलं. तर ज्यावेळेस तिची मारण्याची वेळ झाली त्यावेळेस त्या ठिकाणी ते विष्णूचे दूत आले आणि त्याला घेऊन गेले. नामाचं एवढं महत्व आहे. म्हणून तुम्हाला मला या 84 मनुष्य देह प्राप्त झालाय. आणि आपण भाग्यवान आहे. आपल्या इथं भाग्यवान कोणीच नाही. हा, आपल्या इथं भाग्यवान कसं कोणीच नाही. आपल्याला मिळत नाही. तुम्हाला सांगतो, 9 प्रकारची भक्ती आहे. किती प्रकारची भक्ती आहे, 9 प्रकारची भक्ती आहेत. त्याच्यातून तुमची 1 प्रकारची भक्ती करतेच ना. सर्वनम कीर्तनम पाद्य सेवनम अर्चनम दास्य सख्य, आणि शेवटची आता कुठली असं आत्मनिवेदन नावाची शेवटची भक्ती. तिथपर्यंत नका काय जाणू आहे ना. आणि श्रवण भक्ती तरी आपल्याकडून मिळते. आता तुम्ही 8 दिवसापासून तुमच्या सगळ्या काळावर दुसरं काही नाहीच नाही. तुमचा केवळ विसर्ग तसा विषय तुमचा झाला नारायण. विषय तुमचा काय झालाय आता, नारायण झाला. तुम्हाला दुसरं काही नाही. तुमच्या काळावरच नाही. तुम्ही सगळं ते वसन विसरून गेले. गावाकडचं प्रपंच बिपंच सगळं विसरून गेलो. आपल्याला त्याचं ध्यान सुद्धा नाही. का
तरी तर सगळं नामचिंतन चाललंय. या नामचिंतनाची अशी आहे, तुमचा हात नाम नाम चालल्यावर हा चाललेला स्वयंपाक आहे ना, याला जी गोडी येते ना त्याच्यात नाम आहे. काय त्याच्यात नाम आहे. म्हणून त्या ठिकाणी ते कसंही अन्न असलं तर चवदार होतं. ते कशामुळे होतं, त्याच्यात काय आहे? नाम आहे. आणि त्या नामामुळं त्याला काय झालं, त्याला त्या अन्नाला गोडी निर्माण होती. म्हणून यांनी सांगितलं तसं विषय आपला विषय काय झालाय आता सध्या 8 दिवस का व्हायला 8-9 दिवस आपला विषय काय झालाय, नारायण झालाय. आणि हा विषय नारायण कायमचा ठेवायचा असला तुम्ही म्हणून सवयीचं गुलाम व्हा, नामाचं गुलाम व्हा, नामचिंतन करा. ज्याला गुरु नसेल त्यांनी रामकृष्ण हरी माना. ज्या गुरुने दिलेलं त्याला त्या ठिकाणी साधना आहे, त्या साधनेवर आग्रह व्हा. ती साधना केली तर तुम्ही त्या साध्यापर्यंत जाऊन पोहोचता. त्या साध्यापर्यंत जायचं असलं तर ते साधना करावंच लागेल. आणि त्याला संकृती रामकृष्ण आहे. हा तसं तर पाहून गेलं तर आपण आता त्या ठिकाणी मनुष्य जन्माला आलो, मग आपण सात्विक अन्नावरच आरूढ झालं पाहिजे. अन्न कसं खाल्लं पाहिजे, सात्विकच खाल्लं पाहिजे. जाऊ ते झालं असं सगळ्या कोणीतून माग काय झालं असं तुमच्या ध्यान आलं का, आपण आपल्याकडून चुकचं हे तर मनुष्य चुकीला दुरुस्ती केली पाहिजे, परिवर्तन घडलं पाहिजे. काय झालं पाहिजे, हा परमार्थ म्हणजे परिवर्तन झालं पाहिजे. परमार्थात आलो आपण तर परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन जर झालं नाही तर मग उपयोग नाही ना. मग आपण म्हणतो की वारी आहे, मग ते मुंबळाचा झाडून खाली वरण जे काही ते चालू आहे ना तसंच म्हणावं लागेल. आपल्याला काय झालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे. हा परिवर्तन नाही झालं तर मग उपयोग नाही ना. वारीला आल्याचा उपयोग नाही. मग भक्ती तुम्ही मी मागाशी सांगून गेलो तुम्हाला 9 प्रकारची भक्ती. आता पहिली श्रवण भक्ती, कीर्तन म्हणजे नामस्मरणच आहे ना. कीर्तनम श्रवणम कीर्तनम पाद्य सेवनम पाद्य पूजा आहे. नाही जमलं तुम्हाला सांगतो. मग काहीची दास्य काही सेवा आहे. अरे सेवा तर केलीच पाहिजे ना. इथं त्या आपल्या असणाऱ्या ह्या दिंडीमध्ये सेवेला लय महत्व आहे. मला गाणारांनी गायलंच पाहिजे, गाणारांनी गायलं पाहिजे. ज्याला या ठिकाणी स्वयंपाक करतो तुम्ही स्वयंपाक केलाच पाहिजे. ज्याला गाड्या चालवायच्या त्यांच्या गाड्या व्यवस्थित चालवल्याच पाहिजे. पाण्याचं काम आहे त्यांनी पाण्याचं काम व्यवस्थित केलंच पाहिजे. बरोबर ना. मी सांगून जातो का तुम्हाला वाटत असं की हा आता बाळ कसा सांगणार चुकीचं नाहीये. ही गरज आहे. हा एक कुटुंब आहे आणि या कुटुंबात या ठिकाणी सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो की त्यांच्या वाट्या रेवची सेवा केलीच पाहिजे. छान म्हणणार केली पाहिजे. मी तर कमीपणा हा रामपाटील आहे, त्याच्या गावात आहे रामपाटील. इथं नाही ना, इथं सेवादारी इथं सेवाच केली पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. इथं सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो, हे हाताने यांचे काम केलंच पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण ते काय कामाच्या बाबतीत कोणी माग घेऊ हा केलं पाहिजे. सांगायची वेळ आली नाही पाहिजे. शिस्तही सुद्धा पाळली पाहिजे. मग दिंडीला येऊन काय उपयोग हो, शिस्त जर पाळली नाही. तुम्हाला सांगून जाईल, अरे आमच्या दिंडी जर महाराज अशी होती, जर तो लग्न जर बाजूला जर गेला ना खेप्यावर थांबायच्या ऐवजी तर त्यात 50 रुपये तर आम्हाला द्यावा लागत होत. मग आम्ही सवयीचे गुलाम म्हणून आम्ही काय सेवा करतो किंवा आम्ही काय हे करतो जे आम्हाला सवय लागलेली. काय लागली, सवय लागली. म्हणून आता या दिंडीमध्ये असणारे आपल्या सगळ्यांनी थोडस बाजूला गेलो बरं का. तुमच्या लक्षात आलं का, तर हे सांगायची का गरज आहे, हे आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे. काय केलं पाहिजे, महाराज तरी गोर सांगणार सांगून थकले का नाही. आणि जर आपण तसंच करत राहिलो मग फायदा नाही ना. हा हे कुटुंब आहे आणि ते आपण सगळ्यांनी पाळलं पाहिजे, आहे की नाही. म्हणून काय केलं पाहिजे, हे सगळं आपण पाळलं पाहिजे, नियमानं चाललं पाहिजे, नियम पाळले पाहिजे. आता मी थोडं बाजूला गेलो या प्रवचनाच्या पेक्षा हे सगळं सांगण्याची गरज होती म्हणून मी बोलून गेलो. आलं लक्षात. म्हणून आता या 9 प्रकारच्या भक्तीची तुम्हाला कोणती तरी भक्ती घडतीच ना, घडती का नाही. हा श्रवण सगळ्याला ऐकायला मिळतंय, कीर्तन सगळ्याचं नामस्मरण मिळतंय, बरोबर आहे की नाही. हा सगळ्याची पाद्य पूजा जरी नाही झाली तरी पूजा ही त्या ठिकाणी आपोआप मिळती. सख्य म्हणजे मारुतीने सख्य
दास्य ह्या वामटीने दास्य भक्ती त्या ठिकाणी केली, दान झाले रामाची. तसे आपण सुद्धा काय झालं पाहिजे, दान झालं पाहिजे. मिळाला आपल्याला हा मनुष्य देव म्हणून क्षणोक्षणी हा जे करावं विचार तरावया फार भवशिव आई भवशिव उतरून जात असलं तर क्षणाक्षणाला आपण विचार केला पाहिजे. त्या भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. आणि ज्याला गुण असेल त्याला तर नाम घेतलं नाही, त्या नामावर तर ते आगून राहिलं पाहिजे. ती साधना जर केली बाकी कशाचीच गरज नाही. तो त्या शेवटच्या आत्मनिवेदन नावाची जी भक्ती आहे ना त्या भक्तीला जाऊन पोहोच, त्याला ते आत्मज्ञान प्राप्त होत. ज्ञान तर प्राप्त सगळ्यांनाच होतं, पण आत्मज्ञान आत्म म्हणजे आत्म्याला जे ज्ञान आहे, जे आत्म्याला जे ज्ञान पाहिजे ते आत्मज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असलं तर त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. ठीक आहे, आता लय वेळ लागत नाही. संध्याकाळी आपण बसल्या 5 मिनिटं सकाळी बाहेर उठले 5 मिनिटं काय अवघड हो. देवाचं कोणतं बी असेल ते नामस्मरण करायला काय अवघड आहे, काहीच अवघड नाही. म्हणून बसल्या जागेवर त्या ठिकाणी थोडस चिंतन सगळ्यांनी करीत जा, केलं तर बरंच होईल. हा आता हे पाहतो तुम्हाला सांगतो, आपण आता दिंडीला जातो, पांडुरंग आपल्याला काय देत नाही बरं का. पांडुरंगाने आपल्याला ज्या दिवशी जन्माला घातलं आपण केलं तर होय, रामाला कर्म चुकलं नाही, कृष्णाला कर्म चुकलं नाही, तुम्हाला आम्हाला चुकणार नाही. तुम्ही केलेलं मागल्या जन्माचं जे प्रारंभ चुकलं नाही आणि ते तुम्ही आम्ही आज या ठिकाणी काय करतो, भोगत असतो. आणि मागल्या जन्मात आपली कुठेतरी संगत घडली असेल तुम्ही आम्ही सगळ्यांची, म्हणून त्या टिंगेला एकत्र येतो. आणि त्याच्या मागल्या जन्मात 4 युग येते. हा सत्ययुग, त्रेता, द्वापार, कलियुग. आता सध्या कलियुग चालू आहे. आणि कलियुगात सुद्धा हे वारकरी म्हणजे मागल्या रामकृष्ण जन्मातले, रामाच्या जन्मातले वानर, जे अस्वल वानर जे होते, तिसरे जे होते तेच येतो. 15 वाक्य ते सगळे त्या टायमाचेच. फक्त त्याच्यात काय सगळे सारखे का, त्या टायमाला सगळे सारखे नव्हते, पण त्या ठिकाणी सगळ्यांच्या ग्रुप होतो. आणि ग्रुप डोळे बसतोय. आता सगळ्यांनी नुसता हात लावला ना म्हणजे समजा त्या गोवर्धन उतरायचा होता, कृष्णा नुसती करंगळी लावली, पण सगळ्यांनी काठ्या लावल्या, म्हणजे त्याचं काय झालं तुम्हाला सांगतो. हे याच्यामध्ये आलं त्याच्यात, म्हणजे सगळ्यांनी हात लावला तर ते काय होतं, ते हलकं होतं. तसं या ठिकाणी आपण सुद्धा हे केलंच पाहिजे. हलकं जे कर्म होईल ना ते सगळ्याच्या हाताने. कोणाच्या हाताने होईल, हा सगळ्याच्या. मागण्या जन्माचं कर्म म्हणून या ठिकाणी आज आपण या ठिकाणी काय करतो, तो भोगतो. हे प्रारब्ध आहे आपलं. आणि प्रारब्ध भोगल्याशिवाय सुद्धा काय फरक आहे. 4 प्रकारच्या मुख्य आहेत, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. समीपता, स्वरूपता, सायुज्यता, सरोगता अशा 4 प्रकारच्या मुक्ती येतात. तर त्याच्यात 6वी मुक्ती आहे ना, ती जरी मिळाली शेवटची तरी प्रारब्ध कोणाला सोडित नाही, ते भोगावंच लागतं. तिथे अजून चलत नाही. प्रारब्ध भोगल्याशिवाय सुट्टी. मग आपण म्हणतो असं कसं काय घडलं गड्या, आता हे आपल्याला हे असं कसं काय घडलं. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो, असं कसं काय घडलं. भीष्माचार्य होता. भीष्माचार्य काय सामान्य नव्हतं. भीष्माचार्य गंगापुत्र भीष्माचार्य काय सामान्य नव्हतं. पण भीष्माचार्यातून एक कर्म असं घडलं बर का. काय झालं की ते शिकायला गेले असताना एक सरवड जन्म दिसला, म्हणून तुम्ही तो सरवड त्या असल्या त्यांच्या याच्यावर बांधून घेतला आणि तो सरवड असा काट्याचा फास होता त्याच्यावर फेकून गेला. त्या काट्याच्या फासवर ते फेकून गेल्यामुळं तो सरवड काट्याच्या फासवर राहिला. बघा म्हणजे प्रारब्ध कसं करतात. कर्म आहे बरं का त्यांनी केलं कर्म. कोणी कर्म केलं ते भीष्माचार्याने. तो सरवड त्याच्यावर फेकून गेला. ज्या वेळेस भीष्माचार्याची शेवटची वेळ आली ना, भीष्माचार्य कशावर होता, त्याला इच्छा मरण. हा शरपंजरी होते भीष्माचार्य. म्हणजे प्रारब्ध झाले कोणाला सोडलं, प्रारब्ध भोगल्याशिवाय सुट्टी नाही. हे भीष्माचार्याला भोगावं लागलं, कृष्णाला भोगावं लागलं. अरे कृष्ण भगवान या ठिकाणी जे यादव होते त्या यादवांना
त्यांना हे होते आजोबाला शाप होता. काय होता की ते कोणीच जगणार नाही, त्या वाचणारच नाही, आहे का नाही. तर ते शाप होता. भगवान श्रीकृष्णाला माहित होत हे यादव सगळे संपणार, आपसात लढून संपणार. तरी काय होते सुट्टी करता आली, काय करता नाही. त्याचं प्राणच होत ते. अरे कृष्णाला सुद्धा सुटलं नाही. कृष्णाला ज्यांनी बाण मारला जो व्याड होता ना, तो मायला रामाच्या जन्मातला वाली होता. कोण होता? वाली होता मागल्या जन्मातला. आणि त्या वालीला मारलं होतं यांनी याच्या आडून, कोणाच्या आडून? आडून मारलं होतं वालीला. तसा वाली त्याला आठवत नव्हता. कोणला? रामाला. आणि रामाने काय केलं, त्या बालीला याच्या आडून बाण मारलं. तोच बाली दुसऱ्या कृष्ण अवतारामध्ये कोण झाला? व्याध झाला, तो पारधी झाला. आणि त्यांनीच बाण मारला. कोणाला? कृष्णाला. त्या पिंपळाच्या झाडाखाली कृष्ण बसलेला होता. कृष्णाच्या अंगठ्याला बाण लागला. म्हणजे बाण जन्माचं होतं म्हणून त्या अंगठ्याला बाण लागला. आणि बाण लागल्यावर कृष्णाने शेवटला कृष्णाने त्या व्याधाला सांगितलं, तुझं काय चुकलं नाही बाबा, मागल्या जन्मात मी तुला मारलेलं म्हणून तू मला या ठिकाणी काय केलंय, मारलं. हे कसं आहे? प्रारब्ध आहे, कर्म येते. या ठिकाणी झालेलं कर्म होतं म्हणून ही या मागल्या जन्मातलं कर्म दुसऱ्या काय करावं लागत? फेडावं लागत. आता जरी आपण चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगलंच फळ मिळत. आणि कर्म जर आपलं चुकलं तर आपल्याला काय त्या ठिकाणी प्रारब्ध नीट मिळणार नाही. प्रारब्ध कर्म कर्मानुसार प्रारब्ध तयार होतं आणि संचित तयार होतं. संचित म्हणजे एक साठा आहे आणि तो साठा तयार होतो. चांगलं कर्म केलं, पुण्य कर्म केलं तर तो साठा चांगला होईल. पाप कर्म केलं तर तो साठा वाईट होईल. जसं कर्म असेल तसा फळ दिल्याशिवाय भगवान राहणार नाही. बस करायचं आता बरं ठीक आहे. आता मला जेवढं सांगायचं होतं माझ्या गुरुच्या नुसार बुद्धीनुसार मी सांगण्याचा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुच आहे, जे चुकलं मागलं असेल ते मला परत माझं मला परत करा. हा ठीक आहे. पुंडरी कवरला गुरु तुकाराम रामचंद्र भगवान. तर मंडळी, कशी काय वाटली आजची प्रवचनं? आवडली असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.